अहो असे नका बघू, स्पष्ट दिसतंय तुम्ही रागाने रोखून बघताय. अमाई बघ ना बाबा कसे शांत बघताय, एखाद्या ऋषी मुनींच्या सारखे. त्यात राग नाही, लोभ नाही, अतिशय शांत. हो ना? म्हणजे मलाच रोखलेले जाणवतायत की काय? पण खरंच बाबा थोडं खाऊन घ्या ना. अहो घ्या घ्या ना, द्या. मी 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 बनवले आंबील. अहो मी बायको आहे तुमची, माझ्या हातनं खायला नको का म्हणताय? घ्या ना. सकूच्या हातनंच खायचंय का तुम्हाला? बघितलंस ना दिगू, या सकूनं तुझ्यासारखं तुझ्या बाबांना सुद्धा फितवलेलं दिसतंय. रमाई अगं बाबांवर रागवू नकोस ना. तू चिडलीस की उगाच नको ते तर्क करतेस. अगं सखुनी बाबांना बाहेर आणलं, त्यामुळे आता ती त्यांना जवळची ओळखीची वाटत असेल. तिचाच आधार वाटत असेल अगं त्यांना. म्हणजे म्हणजे मी चिडून बोलतेय? अरे इतक्या प्रेमानं मायेनं आंबील करून आणली, आता मायेनच सांगते ना की घ्या म्हणून, तर माझा हात बाजूला सारतायत जसं काय माझ्या हाताला काटे आहेत. अगं तेच म्हणतोय मी रमाई. तू असं चिडून बोलू लागलीस तर बाबा तुझ्या हातून खातील का सांग मला. हे बघ दिगू, तू मला शिकवायचं नाही आता. अहो आधी मामांच्या पोटात काहीतरी जाऊ द्या ना. खरंय, घे बाई घे सकू, तुझ्या हातनच तुझ्या मामांजींना भरव तू. दिगूला काय निमित्तच हवंय माझ्यावर चिडायचं. मान्य आहे मला, तुझी बायको शहाणी, मी चिडकी, मग तर झालं. पण यांच्या पोटात काहीतरी जाणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. घाल बाई घाल, तुझ्याच हातनं खाऊ घाल तुझ्या मामांजींना. ये. मामांजी बघा, सासूबाईंनी किती माहेने तुमच्यासाठी आंबील आणलंय. लवकर बरं व्हायचंय ना तुम्हाला? घ्या बघू, घ्या. हे माझ्याकडेच रोखून बघतायत. नजर भयंकर भेदत चालले. सगळं आठवतंय की काय? रमाई अगं तुझ्या चेहऱ्यावर पण खूप थकवा दिसतोय. तुला विश्रांतीची गरज आहे. तू असं कर, तू माझ्या खोलीत जाऊन आराम कर. आम्ही थांबतो बाबांजवळ. नाही नको,
मी माझ्याच खोलीत राहीन. सुनेसमोर बी सावध राहा आणि तुझ्या नवऱ्यासमोर बी सावध राहा. तुझं बिंग कधी बी फुटू शकतं, काय बी होऊ शकतं मनोरमे, काय बी. अगं बाई, नक्कीच याला सगळं आठवतंय. हो हो, नक्कीच. आले आले आले, हरलोजी आले. गाल बघ तुझे थपडा खाऊन लाल लाल झालेत. अरे मूर्खा, त्या सकूची जितकी विठ्ठलावर श्रद्धा आहे ना, त्याच्या अर्ध्याहूनही तुझी त्या जिंगरावर श्रद्धा नाही. तयारी केला बिगर जर तिच्या पुढे तू जाशील तर ती तुला अशीच उताना पाडेल. तू कोल्हायस कोल्हा, लबाड कोल्हा. वाघानं केलेल्या शिकारीच्या उष्ट्यावर जगणारा भेकड कोल्हायस तू. अरे जंगलाचा राजा व्हायचा असेल ना तर वाघाची शक्ती आणि बुद्धी हवी. तू कशा पाय राजा व्हायची स्वप्न बघतोयस? आयतं काय मिळणार नाही असा भेकड राहिलास तर बिंग फुटलच, पण 8 माणसाच्या खांद्यावर पालखीत मिरवणारा तू 4 पायाच्या जनावरावरून फिरवला जाशील. धिंड निघल धिंड तुझी. आमच्याकडून काय नाही मिळणार तुला. चल ने ने. सासूबाईंनी 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 असं केलं. काय झालं? तुम्ही काय सांगितलं? म्हणजे तुम्हाला बोलता येतंय? काय सांगितलं तुम्ही सकूला? काय ग सकू, यांनी काय सांगितलं तुला? सासूबाई तू हा हा, नाही बाळा, इथे नाही, सगळ्यांसमोर होऊ दे. अहो माझा ऐकून घ्या. मी हे केलं कारण पुरे, तुझं खरं रूप सगळ्यांना कळू दे ना. तू काय केलंस, काय करू शकतेस, कळू दे सगळ्यांना. चल.